नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण काढणार आहोत स्वस्तिकमध्ये काढलेले देवीचे पावलं याची रांगोळी काढणार आहोत। आता आपण सुरुवातीला थेंब काढून घेऊ। पाच ते पाच थेंब आपण असे काढून घेणार आहोत। असे पाच थेंब आपण काढून घेतलेले आहेत, पाच ते पाच। आता खाली पण तसेच आपण काढून घेणार आहोत, पण खाली वेगळ्या पद्धतीचे काढू आपण जरा। एक, दोन, तीन, चार, पाच। एक, दोन, तीन, चार, पाच। हे असे पाच थेंब आपण काढून घेतलेले। आता तो थेंब सोडून म्हणजे वरचे पाच थेंब सोडून खाली पाच थेंब आपण काढून घेतलेले आहेत। त्या थेंबांच्याच खाली शेवटच्या लाईनीच्या खाली आणि सुरुवातीच्या लाईनीच्या खाली पाच थेंब आपण काढून घेतलेले आहे। आता त्याच्या बाजूला काढायचे आहेत बाकीचे थेंब, म्हणजेच आता पाच थेंब म्हणजे चार थेंब काढायचे। तीन, चार आणि पाच। आता तिकडे जसे काढले तसे ह्या साईडला पण आपण तसेच थेंब काढून घेणार आहोत। आता खाली पण आपण जसे वरती काढले ना थेंब तसेच खाली पण तसेच थेंब पाच काढून घेणार आहोत आपण। एकदम बरोबर तीन, चार आणि पाच असं त्या लाईनीमध्येच बरोबर येऊ द्यायचे थेंब। या लाईनीत ते थेंब आले पाहिजेत। एक, दोन, तीन, चार, पाच। आता त्याच्यामध्ये तीन थेंब येतील, फक्त तीनच आहेत, कारण आजूबाजूचे आपण काढलेले म्हणजे एकूण पाच थेंब होऊन जातील। अशा पद्धतीने आपण पाच पाच थेंब काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला आजूबाजूला स्वस्तिक काढून घ्यायचे आहेत। आता जी मध्ये जी लाईन आहे, जी दोन दोन थेंब सोडून जी मध्ये लाईन आहे ना, तिथे आपल्याला रेष मारायची आहे, म्हणजे अशी एक स्वस्तिक काढायची आहे। हे तीन थेंब घ्यायचे मध्ये, आजूबाजूचे एक एक थेंब सोडून द्यायचे आणि पुन्हा त्याला असं फुली मारायची एक प्रकारे। सर्वीकडे आपण तसंच करणार आहोत। हे बाकीचे तिघ साईडला आपण तशाच फुल्या मारून घ्यायच्या आहे।
कारण आपल्याला स्वस्तिक काढायची आहे. मधोमध ती स्वस्तिक येऊ द्यायची. आता आपण स्वस्तिकचा आकार तयार करूया. आता जी खालची जी स्वस्तिक आहे, स्वस्तिक काढायची आपल्याला, जी फुली मारलेली आहे त्याला स्वस्तिकचा आकार तयार करायचा. म्हणजे जे पुढे 2 थेंब आहेत त्या 2 थेंबांना ते जोडत जायचे असे. इकडे पण तसंच करायचं. खाली पण असे 2 थेंबांना जोडून द्यायचे. सगळीकडे आपल्याला तसंच करायचं आहे, 3 ठिकाणी पण. अशा पद्धतीने आपल्याला हे स्वस्तिकचा आकार आपण तयार करून घेतला. आता ते स्वस्तिक जे आहेत, ज्या 4 स्वस्तिक आहेत त्या आपल्याला एकमेकांना जोडायच्या आहेत. आधी आपण त्या जोडून घेऊ. आता जे सरळ आपल्याला जी रेष दिसते आहे, ही रेष अशी जोडून घ्यायची. स्वस्तिक, त्या 2 स्वस्तिक एकमेकांना जोडून घ्यायच्यात. आता तिकडच्या साईडला पण तसंच दिसते आपल्याला, एकदम सरळ दिसतं आहे. इथे पण आपल्याला तसंच जोडून घ्यायचं. आता जे बाकीचे थेंब आहेत मध्ये ते पण आपण आता जोडून घेऊया. आता हे 3-3 थेंबांपर्यंत आपल्याला येऊ द्यायचं आहे. इकडे पण 3 थेंब आहेत, तेही जोडून देऊ आपण. आता जे जोडताना आपण जे जोडणार आहोत तो जो तिरकस थेंब आहे त्याला ते जोडायचे आहेत. असा तो तिरकस थेंब आहे त्याला ते जॉईन करायचं असं. आणि ते पण तिथेच जोडायचं आहे असं. इकडे पण आपल्याला तसंच करायचं आहे. वरच्या साईडला त्या साईडचं इकडे जसं केलं तसंच तिकडे पण करायचं आहे. फक्त तिरकस जोडायचं आहे आपल्याला. या साईडला तिरकस स्वस्तिकला जोडायचं आणि इकडे पण तिरकस जोडायचं आहे. आता ते स्वस्तिक आहे ती पूर्ण आपल्याला त्याला जोडून द्यायची अशी. जे हे टोक याला जोडायचं असं. आता जे आजूबाजूचे आहेत ते पण आपल्याला तसेच काढायचे आहे. हे असं जरा असं लांब येऊ द्यायचं आणि असं तिरकस आकार येऊ द्यायचा, म्हणजे छान दिसेल. आता वरती पण आपल्याला तसंच जोडायचं. थोडं 3 थेंबांच्याही वरती येऊ द्यायचं आणि थोडंसं तिरकस घ्यायचं. ती रेष अशी तिरकस येऊ द्यायची. आता जसे इथे स्वस्तिक जोडलेली आहे तसंच आपण तिकडे पण जोडून घेऊ.
आता इथे पण आपल्याला तसंच करायचं आहे. आता तिकडे पण आपण तसंच करून घेऊ. 3 थेंबांवर येऊ द्यायची लाईन आणि पुढे थोडं टोक तिरकस करायचं. इकडे पण वरती तसंच करून घेऊ आपण, जोडून घेऊया. आता जे बाकीचे जे टोकं आहेत ते पण आपल्याला तिरकस असे जोडून घ्यायचे आहेत. हे जसे जोडले तसेच ते पण तिरकस जोडूया आपण. स्वस्तिकचे जे बाकीचे जे टोकं उरलेले आहेत ते पण आपण असे तिरकस जोडून घ्यायचे आहेत, म्हणजे ती स्वस्तिक पूर्ण होईल. अशा पद्धतीने ही स्वस्तिक पूर्ण झालेली आहे. आता जी मध्ये आपली जागा उरलेली आहे तिथे आपण देवीचे पावलं टाकणार आहोत. आधी आपण थोडा कलर टाकून देऊ. आता आपण मध्यभागी देवीचे पावलं काढून घेऊ. आपण देवीचा छापा उमटवलेला आहे आणि आता आजूबाजूला लाल आणि पिवळा कलर याची बॉर्डर आपण अजून करून घेणार आहोत, म्हणजे रांगोळी खूपच सुंदर दिसेल. अशा पद्धतीने ही रांगोळी आपली पूर्ण झालेली आहे. आजूबाजूला स्वस्तिक काढून मध्ये आपण देवीचे पावलं काढलेली आहेत. ही रांगोळी आपण नवरात्रीला किंवा दिवाळीला तसेच आपण नेहमी देवाजवळ देखील ही रांगोळी काढू शकतो, कारण ही रांगोळी अतिशय शुभ अशी रांगोळी आहे, कारण त्यामध्ये स्वस्तिक पण आलेले आहे आणि देवीचे पावलं पण काढलेले आहेत. माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली? जर ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील आणि ह्या चॅनलवरती प्रत्येक सणाची रांगोळी तुम्हाला ह्या चॅनलवर बघायला मिळेल. थँक्यू.